अंगणवाडी सेविका मदतनीस मानधनाबाबत मोठा निर्णय. अंगणवाडी सेविका संघटना एकत्र. अंगणवाडी 24 जून ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. किमान वेतन थकीत मानधन द्या. अंगणवाडी सेविकांचा आक्रोश. सरकारविरोधात तीव्र संताप. 3 दिवसात तोडगा न काढल्यास थेट मंत्रालयात घुसणार. किमान वेतनात सुधारणा करण्यात यावी. थकीत मानधन वेळेत द्यावे. शासकीय सेवेत कायम करावे. अशा विविध प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नावरून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स तसेच इतर महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. सरकारला जाग येण्यासाठी भारतीय स्टेट युनियन केंद्र सिटूच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून 3 जूनपर्यंत हे आक्रोश ठिय्या आंदोलन सुरू राहणार आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या आणि त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या निष्क्रिय विरोधात जोरदार घोषणा दिल्या. संघटित व असंघटित कामगाराचे ज्वलंत प्रश्न त्वरित सोडवा. कामाची सुरक्षा, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, संघटनेचा अधिकार, सामूहिक वाटाघाटीचा अधिकार हे मूलभूत हक्क कामगार वर्गाला मिळालेच पाहिजे. शासकीय सेवेत कायम करण्यात यावे. तसेच 4 श्रम संहिता रद्द कराव्यात आदी मागण्यांकडे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. उन्हाची पर्वा न करता आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो महिला कर्मचाऱ्यांनी आपापल्या प्रश्नावर आवाज उठवला. लाडकी बहीण योजनेचा गवगवा करणारे सरकार शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या महिलांवर अन्याय करीत आहे. या निषेधार्थ राज्यभरातील हजारो अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांनी सोमवारी आझाद मैदानावर आक्रोश ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. किमान वेतन तसेच थकीत मानधनाच्या प्रश्नावर सरकारने 3 दिवसात तोडगा न काढल्यास थेट मंत्रालयात घुसू असा इशारा आंदोलन महिला कर्मचाऱ्यांनी दिला.